हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटनेची निर्मिती या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. हा आपला भाग 4 आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 61. जोड्या लावा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी.एन. राव आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित योग्य जोड्या ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना परिषदेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. बी.एन. राव हे घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 4, 3, 2, 1. प्रश्न क्रमांक 62. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पर्याय क्रमांक 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पर्याय क्रमांक 4. पुरुषोत्तम दास टंडन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली होती. त्यावेळी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 63. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? पर्याय क्रमांक 1. बी.एन. राव. पर्याय क्रमांक 2. एन. गोपालस्वामी अय्यंगार. पर्याय क्रमांक 3. श्याम प्रसाद मुखर्जी. पर्याय क्रमांक 4. एम. आर. जयकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बी.एन. राव. बी.एन. राव यांची संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बी.एन. राव. प्रश्न क्रमांक 64. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? अ. नागरिकत्व. ब. निवडणुका म्हणजे कलम 324. क. तात्पुरती संसद. ड. मूलभूत अधिकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ. ब आणि क. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारण्यात आली. त्याच दिवशी नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद तसेच काही संक्रमणकालीन तरतुदी लागू झाल्या. मात्र मूलभूत अधिकारांसह राज्यघटनेचा बहुतांश भाग 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाला. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ. ब आणि क. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? अ. राष्ट्रपती. ब. मंत्रिमंडळ. क. महान्यायवादी. ड. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ. ब आणि क. केंद्रीय कार्यकारी विभागामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचे महान्यायवादी यांचा समावेश होतो. मात्र भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक हा केंद्रीय कार्यकारी विभागाचा भाग नसून स्वतंत्र घटनात्मक अधिकारी आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ. ब आणि क. प्रश्न क्रमांक 66. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते? पर्याय क्रमांक 1. जे. बी. कृपलानी. पर्याय क्रमांक 2. डॉक्टर बी. आर. आंबेडकर.
पर्याय क्रमांक 3 सी राजगोपालचारी। पर्याय क्रमांक 4 टी कृष्णमाचारी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जे बी कृपलानी। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली। त्यावेळी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्या नावाचा प्रस्ताव जे बी कृपलानी यांनी मांडला होता। म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जे बी कृपलानी। प्रश्न क्रमांक 67 खालील विधाने विचारात घ्या। जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे। भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही। भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या। वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 1 फक्त। पर्याय क्रमांक 2 आणि क। पर्याय क्रमांक 3 फक्त आणि ब। पर्याय क्रमांक 4 फक्त ब। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि क। जम्मू आणि काश्मीरला त्या काळी विशेष राज्याचा दर्जा असल्यामुळे त्याला स्वतंत्र राज्यघटना होती। त्यामुळे उर्वरित भारतासाठी एकच राज्यघटना लागू होती। भारतात संसदीय शासनपद्धती असली तरी भारतीय संसद ब्रिटिश संसदेप्रमाणे पूर्ण सार्वभौम नाही। ती राज्यघटनेच्या मर्यादेत कार्य करते। तसेच नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद यांसारख्या काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या होत्या। म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि क। प्रश्न क्रमांक 68 खालील विधाने विचारात घ्या। 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली। भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली। भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 1 फक्त आणि ब। पर्याय क्रमांक 2 फक्त आणि क। पर्याय क्रमांक 3 आणि क। पर्याय क्रमांक 4 फक्त आणि क। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि क। 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती। संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती। तसेच संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीत पार पडले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली। म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि क। प्रश्न क्रमांक 69 विधान राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत। कारण भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विधान बरोबर आहे। भारतीय संसदेला कलम 3 अंतर्गत राज्यांची निर्मिती, विभाजन किंवा पुनर्रचना करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। कारण देखील बरोबर आहे। स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रांतांची रचना लोकांच्या भाषिक किंवा सांस्कृतिक ओळखीवर आधारित नव्हती। याच कारणामुळे भविष्यात राज्यांची पुनर्रचना करणे आवश्यक ठरू शकते, म्हणूनच संसदेला हे अधिकार देण्यात आले। म्हणून आणि दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे। म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 70
संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय क्रमांक 1. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. पर्याय क्रमांक 2. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. पर्याय क्रमांक 3. प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आलेले होते. पर्याय क्रमांक 4. संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कॅबिनेट मिशन योजनेनुसार ब्रिटिश प्रांतांतील प्रतिनिधी प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडले जाणार होते. तसेच त्या विधिमंडळांचे सदस्य मर्यादित मताधिकाराच्या आधारे निवडून आलेले होते. प्रांतांना आणि संस्थानांना साधारणपणे लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात आल्या होत्या. मात्र संस्थानांचे प्रतिनिधी निवडून येणार नव्हते. त्यांची नियुक्ती संबंधित संस्थानांच्या शासकांकडून केली जाणार होती. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? पर्याय क्रमांक 1. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. पर्याय क्रमांक 2. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमितीसमोर ठेवण्यात आला. पर्याय क्रमांक 3. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. पर्याय क्रमांक 4. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. हा ठराव संविधान सभेसाठी दिशादर्शक ठरला आणि पुढे राज्यघटनेच्या उद्देशिकेचा आधार बनला. मात्र या ठरावात भारताला स्वतंत्र, सार्वभौम आणि गणराज्य म्हणून मांडण्यात आले होते. समाजवादी हा शब्द नंतर 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये उद्देशिकेत समाविष्ट करण्यात आला. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 1. फक्त. पर्याय क्रमांक 2. फक्त आणि. पर्याय क्रमांक 3. फक्त आणि क. पर्याय क्रमांक 4. फक्त आणि क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त आणि क. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. तसेच संविधान सभा 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली. मात्र डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त आणि क. प्रश्न क्रमांक 73. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1. डॉक्टर B.R. आंबेडकर. पर्याय क्रमांक 2. J.B. कृपलानी. पर्याय क्रमांक 3. सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 4. जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सरदार वल्लभभाई पटेल. संविधान सभेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. यात समिती अंतर्गत मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी क्षेत्रे आणि इतर महत्त्वाच्या विषयांसाठी उपसमित्या कार्यरत होत्या.
म्हणून मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीशी संबंधित अध्यक्ष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव योग्य ठरते. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 74. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय क्रमांक 1, सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. पर्याय क्रमांक 2, सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. पर्याय क्रमांक 3, सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. पर्याय क्रमांक 4, मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानंतर संविधान सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. तसेच ती राज्यघटना तयार करण्याबरोबरच विधिमंडळ म्हणूनही कार्य करू लागली. फाळणीनंतर मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडले. त्यामुळे संविधान सभेची सदस्यसंख्या वाढली नाही, उलट 389 वरून 299 पर्यंत कमी झाली. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 75. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? पर्याय क्रमांक 1, 11. पर्याय क्रमांक 2, 16. पर्याय क्रमांक 3, 114. पर्याय क्रमांक 4, 165. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11. भारतीय संविधान सभेने राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण 11 अधिवेशने घेतली. ही अधिवेशने 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीत पार पडली. संविधान सभेने जवळपास 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस काम करून भारतीय राज्यघटना तयार केली. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11. प्रश्न क्रमांक 76. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणत्या दिवशी स्वीकारली? पर्याय क्रमांक 1, 9 डिसेंबर 1946. पर्याय क्रमांक 2, 22 जानेवारी 1947. पर्याय क्रमांक 3, 22 जुलै 1947. पर्याय क्रमांक 4, 14 ऑगस्ट 1947. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22 जुलै 1947. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा अधिकृतपणे स्वीकारला. याच ध्वजात मध्यभागी अशोक चक्र असलेला तिरंगा ध्वज भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्य करण्यात आला. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22 जुलै 1947. प्रश्न क्रमांक 77. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1, संसदीय ज्ञानपीठ. पर्याय क्रमांक 2, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. पर्याय क्रमांक 3, पार्लमेंट हाऊस ॲनेक्स. पर्याय क्रमांक 4, लोकसभा चेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये झाली होती. याच हॉलला आज पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल म्हणून ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील अनेक ऐतिहासिक घटना याच ठिकाणी घडल्या. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. प्रश्न क्रमांक 78. अयोग्य म्हणजे चूक कथन ओळखा.
संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. बी.एन. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. पर्याय क्रमांक 1 फक्त. पर्याय क्रमांक 2 फक्त ब. पर्याय क्रमांक 3 फक्त क. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना करण्यात आली होती. तसेच बी.एन. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. म्हणून दिलेली तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 79. पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? घटना समिती नंतर विधान समिती बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत झाले. ज्या दिवशी घटनेवर स्वाक्षा होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शुभ शकुन मानला गेला. पर्याय क्रमांक 1 केवळ अ. पर्याय क्रमांक 2 केवळ ब. पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ व ब. पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाहीत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाहीत. घटना समितीने राज्यघटना तयार केल्यानंतर ती विधिमंडळ म्हणूनही कार्य करू लागली आणि पुढे तिचे रूपांतर हंगामी संसदेत झाले. तसेच 24 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षा होत असताना बाहेर हलका पाऊस पडत होता, ज्याचा उल्लेख अनेकांनी शुभ संकेत म्हणून केला आहे. म्हणून दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाहीत. प्रश्न क्रमांक 80. खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षा केल्या. मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्याय क्रमांक 1 आणि बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आणि ब दोन्ही चूक आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि ब दोन्ही चूक आहेत. संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानावर स्वाक्षा 24 जानेवारी 1950 रोजी केल्या होत्या, 26 जानेवारी रोजी नाही. तसेच मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. 12 परिशिष्टे नव्हती. म्हणून आणि ब दोन्ही विधाने चुकीची आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि ब दोन्ही चूक आहेत. तर अशा प्रकारे आज आपण घटनेची निर्मिती या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. हा आपला भाग 4 होता. पुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.